नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बीट हा एक असा पदार्थ आहे जो तुमच्या रक्ताला आतून ऊर्जा देतो आणि हळूहळू तुमच्या शरीराच्या प्रणालींना मजबूत करतो. हे तुमच्या हृदयाला अनेक वर्षे तरुण ठेवण्यास मदत करू शकतो आणि तुमची ताकद, सहनशक्ती आणि बुद्धी जवळपास दुप्पट वाढवण्यास देखील मदत करू शकतो. पण मंडळी, हेच बीट असंही आहे की जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर त्याच्या तुमच्या किडनीवरती नकारात्मक परिणाम होत असतो आणि शरीरामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचा रक्तदाब अचानक खूप कमी होऊ शकतो आणि शरीरामध्ये खडे तयार होण्याचा धोकाही वाढू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीटबद्दलच्या त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही डॉक्टरने इतक्या तपशीलवार समजावून सांगितल्या नसतील किंवा कोणत्याही यूट्यूबरने इतक्या स्पष्टपणे सांगितल्या नसतील. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करून सोडतील. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओचा प्रत्येक सेकंड तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सर्वप्रथम, बीटरूट ही एक सामान्य भाजी नाही आहे. त्याला निसर्गाचा रक्तवर्धक म्हणूनही ओळखलं जातं. आता प्रश्न असा पडतो की त्याला रक्तवर्धक का म्हटलं जातं? बीटरूटमध्ये लोह, फॉलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 सारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात असलेले नैसर्गिक नायट्रेट होय, जे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतं आणि रक्तप्रवाह सुधारतं. यामुळेच बीट खाल्ल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू अनेक सकारात्मक बदल घडू लागतात. आता मी तुम्हाला समजावून सांगते की जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रक्रिया सुरू होतात. जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा ते फक्त पोटात पचत नाही, तर हळूहळू शरीरातील प्रत्येक प्रणालीवरती परिणाम करू लागतात. बीटमध्ये असलेले नैसर्गिक नायट्रेट प्रथम तुमच्या रक्तामध्ये विरघळतात आणि नंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. हे नायट्रिक ऑक्साईड तुमच्या रक्तवाहिन्यांना आतून शिथिल करतं आणि हळूहळू त्यांना रुंद करतं, ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक जलद आणि सुरळीत होतो. याचा मुख्य फायदा तुमच्या हृदयाला होतो, कारण रक्त पंप करण्यासाठी त्याला कमी काम करावं लागतं. जेव्हा हृदयावर कमी ताण येतो तेव्हा त्यावरील दाब कमी होतो आणि रक्तदाब हळूहळू नैसर्गिकरित्या नियंत्रित होऊ लागतो. याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊ लागतो. जेव्हा मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतात तेव्हा तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि तुमची एकाग्रता सुधारते. यामुळे हळूहळू तुमचा विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढत जाते, ज्यामुळे तुमचा मेंदू आणि अधिक सक्रिय झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. याच कारणामुळे अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की बीट खाल्ल्याने मेंदूचं वृद्धत्व मंदावतं आणि अल्झायमर सारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. आता त्याच्या तुमच्या स्नायूंवरील परिणामाबद्दल बोलूया. जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तुमच्या शरीराची कार्यक्षमता हळूहळू वाढते. याचा अर्थ असा की व्यायामादरम्यान तुम्हाला कमी थकवा जाणवेल, तुमचा स्टॅमिना वाढेल आणि तुमचे स्नायू लवकरच पूर्ववत होतील. म्हणूनच खेळाडू आणि जिममध्ये जाणारे लोक व्यायामापूर्वी बीटचा रस पितात, जेणेकरून जड व्यायामादरम्यानही त्यांचं शरीर चांगली कामगिरी करेल. आता बहुतेक लोकांना पडणारा प्रश्नाकडे वळूया. बीटचा रक्तावर नक्की काय परिणाम होतो? बीटमध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन C असतं आणि हे तिन्ही घटक मिळून शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. यामुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते आणि अशक्तपणा, चक्कर येणं आणि थकवा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की बीट हा काही जादुई उपाय नाही. उलट ते दीर्घकालीन आधार म्हणून काम करतात आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसून येतात. आता तुमच्या पोटावर होणाऱ्या त्यांच्या परिणामाबद्दल पाहूया. बीटमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे आतड्यांना सक्रिय करतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतं. जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित स्वच्छ होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरती होतो, कारण तुमची सुमारे 70% रोगप्रतिकारशक्ती तुमच्या आतड्यांशी जोडलेली असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की मजबूत पोट तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि लहान सहान आजार तुम्हाला सहजासहजी प्रभावित करत नाहीत. सर्दी आणि फ्लू यांसारख्या किरकोळ आरोग्य समस्या हळूहळू कमी होतात आणि तुमचं शरीर अधिक सशक्त वाटू लागतं. यानंतर तुमच्या त्वचेवर त्याचे दृश्य परिणाम दिसू लागतात. जेव्हा तुमचं रक्त शुद्ध होतं तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवरही स्पष्ट दिसतात. जर तुम्हाला मुरुमे किंवा पुरळांची समस्या असेल तर ती हळूहळू कमी होऊ लागते आणि तुमचा चेहरा अधिक नितळ दिसू लागतो. यासोबतच तुमच्या त्वचेला एक नैसर्गिक चमक येऊ लागते आणि जर तुमच्या चेहऱ्यावर काही हलके डाग असतील तर ते हळूहळू सुधारतात.
तथापि मी असं म्हणत नाही की ते डाग पूर्णपणे नाहीसे होतील, ते हळूहळू निघून जातील, पण तुम्हाला नक्कीच थोडा फरक जाणवेल. आता याचा पुढचा परिणाम तुमच्या यकृतावर होतो. बीटरूटमध्ये असलेला बीटा आयन यकृताला डिटॉक्सिफाय करण्यास आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे यकृताला मजबूत करण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं. अशा प्रकारे बीटरूट केवळ रक्तासाठीच नव्हे तर हृदय, मेंदू, स्नायू, पोट, त्वचा आणि यकृतासाठी देखील एक अत्यंत फायदेशीर नैसर्गिक घटक ठरू शकतं. आता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी बीटरूट किती फायदेशीर ठरू शकतं याबद्दल बोलूया. बीटरूट हे कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेलं अन्न आहे, त्यामुळे ते पोट बराच वेळ भरलेलं ठेवतं. जेव्हा पोट बराच वेळ भरलेलं राहतं तेव्हा पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते आणि जास्त खाणं आपोआप कमी होतं. यामुळेच वजन हळूहळू नैसर्गिकरित्या कमी होतं आणि शरीर हलकं वाटू लागतं. मंडळी, बीटरूटचे फायदे केवळ वजनापुरतेच मर्यादित नाही, त्याचा तुमच्या हार्मोनल प्रणालीवरही सकारात्मक परिणाम होतो. बीटरूट अधिकृत ग्रंथींना आधार देतं, तणाव कमी करतं आणि झोपेची गुणवत्ता सुधारतं. चांगल्या झोपेमुळे मनस्थिती सुधारते आणि मन शांत आणि अधिक सक्रिय होतं. तर त्याच्या फायद्यांचा सारांश सांगायचा झाल्यास बीटरूट रक्तदाब नियंत्रित करतं, हृदयाला बळकट करतं आणि बुद्धी वाढवतं. तसेच ते स्टॅमिना वाढवतं, पोट स्वच्छ करतं, त्वचेला नैसर्गिक चमक आणतं आणि यकृतातील विषारी घटक काढून टाकण्यासही मदत करतं. इतकंच नाही तर ते वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करतं. मंडळी, तुम्ही बीटरूटचे इतके अद्भुत फायदे ऐकले आहेत, पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही बीटरूटचे अतिसेवन टाळून ते प्रमाणामध्ये खाल्लं तरच तुम्हाला ते फायदे मिळतील. आता प्रश्न असा पडतो की हे प्रमाण म्हणजे काय? मी थोड्याच वेळेमध्येच तुम्हाला स्पष्ट करेन, पण त्याआधी मला हे स्पष्ट करायचं आहे की जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये बीटरूट खात असेल, त्याचा रस जास्त प्रमाणामध्ये पीत असेल, तर त्याच्या आरोग्यावरती, शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणामध्ये बीटरूट खाल्ल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान कधीकधी धोकादायक असू शकतं. त्यामुळे बीटचे अतिसेवन केल्यास शरीरामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला आणि सर्वात मोठा धोका मूत्रपिंडांना होतो. बीटमध्ये ऑक्सलेट्स नावाचं जे घटक आहे त्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचं अतिसेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. शिवाय बीटमुळे रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. त्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी जास्त बीट खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब इतका कमी होऊ शकतो की त्यांना चक्कर येऊ शकते आणि ते बेशुद्धही होऊ शकतात. काही लोकांमध्ये ही स्थिती इतकी गंभीर होऊ शकते की त्यांचं आरोग्य खूप गंभीर टप्प्यावर पोहोचू शकतं. या व्यतिरिक्त जास्त बीट खाल्ल्याने लघवी आणि शौचाचा रंग लाल होऊ शकतो, ज्यामुळे अनेक लोक घाबरतात. तथापि लाल शौच धोकादायक नाही, ही एक सामान्य प्रक्रिया आहे जिला ब्युटिरिया असं म्हटलं जातं. तथापि बहुतेक लोकांना याची माहिती नसते, म्हणूनच याचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. आता जर कोणी मधुमेही असेल तर त्यांनी बीटबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. बीटमध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्याचं अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहींनी देखील बीटचं अतिरिक्त सेवन टाळावं. शिवाय जास्त बीट खाल्ल्याने गॅस, अतिसार आणि पोटदुखी यांसारखे काही सामान्य दुष्परिणाम होऊ शकतात. तथापि हे लक्षात ठेवा की हे दुष्परिणाम केवळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बीट खाल्ल्यासच होतील. जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये खाल्लं तर या समस्या उद्भवणार नाहीत आणि तुम्हाला फक्त फायदाच होईल. आता मी तुम्हाला सांगणार आहे की बीट योग्यरित्या कसं खावं आणि किती प्रमाणामध्ये सेवन करावं. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामापूर्वी बीट खाणं उत्तम. शिवाय सकाळी रिकाम्या पोटी बीट खाणं देखील एक अतिशय वेगळी आणि चांगली वेळ मानली जाते, कारण तेव्हा शरीर ते अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं. आता आपण चर्चा करूया की आपण बीट किती खावं. तुम्ही आठवड्यातून 2 दिवस बीट खाऊ शकता. त्या 2 दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांचं अंतर असावं. तुम्ही त्या 2 दिवसांमध्ये अंदाजे 100 ते 150 ग्रॅम बीट खाऊ शकता. याचं कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. आता प्रश्न असा येतो की तुम्ही बीट कसं खावं. बीट खाण्यापूर्वी हलके उकळून तेच एक सर्वोत्तम मार्ग आहे, कारण त्याचा शरीरावर अधिक फायदेशीर परिणाम होतो. शिवाय जर तुम्ही बीट, गाजर, आवळा किंवा आल्यासोबत खाल्लं तर त्याचे फायदे आणखी वाढतात. अशा प्रकारे बीट खाल्ल्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात आणि त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येतात. तथापि काही लोकांना बीट पूर्णपणे टाळावं हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर बीट खाणं टाळा. जर तुमचा रक्तदाब खूप कमी असेल तर बीटपासून दूर राहा आणि जर तुम्हाला गंभीर समस्या असतील, गंभीर मधुमेह असेल तर बीट खाणं टाळा. मंडळी, आज तुम्ही बीटबद्दलची सर्व माहिती त्याच्या फायद्यांसोबत जाणून घेतली आहे. याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत
त्याचं सेवन किती व कसं करावं, बीटरूटचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्याच्या साली आणि पानांमधील विज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे. लोक अनेकदा बीटरूटची पाने निरुपयोगी आहेत असं समजून फेकून देतात. खरं तर बीटरूटच्या मुळापेक्षा किंवा बीटरूटपेक्षा पानांमध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं. तुम्ही ही पाने भाजी म्हणून वापरू शकता किंवा डाळींमध्ये घालू शकता, जे तुमची हाडे मजबूत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीटरूट जास्त आचेवर तासनतास शिजवू नये, कारण जास्त उष्णतेमुळे त्यातील मुख्य घटक बेटालिन आणि नायट्रेट्स नष्ट होतात. जर तुम्हाला ते कच्चे खायचे नसेल तर फक्त 10 ते 15 मिनिटे वाफवणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. शिवाय जर तुम्ही बीटरूटचा रस पित असाल तर तो एकदा पिण्याऐवजी नेहमी गाजर किंवा सफरचंदामध्ये मिसळून प्या. बीटरूटच्या घट्ट रसामुळे काही लोकांच्या स्वरतंतूमध्ये किंवा घशातील नसांमध्ये तात्पुरती घट्टपणाची किंवा मुंग्या आल्यासारखी संवेदना होऊ शकते. याला बीट थ्रोट असं म्हटलं जातं. शेवटी एक महत्त्वाची टीप, बीट खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं टाळा. त्यातील टॅनिन आणि कॅफिनमुळे शरीराला बीटमधील लोह शोषून घेण्यास अडथळा येऊ शकतो. त्याऐवजी बीटमध्ये लिंबाचा रस मिसळा. लिंबामधील व्हिटॅमिन सी बीटमधील नॉन हिमलोहाचं शोषण 3 पटींपर्यंत वाढवतं, ज्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. आणि मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.